काका आपल्या शेतामध्ये टरबूज लागवड केलेली होती, तर टरबूजवर काही उन्हाचा प्रभाव दिसून येतोय? हा, आता मग जानेवारी 1 जानेवारीला लागवड केली होती. सरासरी 27 ते 28 दिवसाचे 1 महिन्याचे रोप लावलं होतं. डिसेंबरमध्ये रोप तयार झालं. ते जानेवारी फेब्रुवारी 2 महिने 10 दिवस म्हणजे 60 दिवस 65 दिवसाचे पीक येते. मग यावर्षी ऊन जास्त असल्या कारणाने त्याचा काही परिणाम? ऊन तर ते फेब्रुवारी मार्चमध्ये तापमान वाढलं आणि परत ते व्यापारी घेणारे इतर ठिकाणी माल जातो, पण ते टाईमावर म्हणजे तर ते 7 रुपये गेलं आहे. अच्छा, खर्च किती लागला आहे? खर्च मला कमीत कमी 1.25 ते 1,30,000 रुपये लागलेला. आणि मेहनत वेगळी. मेहनत तर वेगळी. आता माझे फक्त खर्च निघाला आहे, मेहनत तर काहीच नाही. काही फक्त फवारणी वगैरे मटेरियल खत आणि भावही काही मिळाला नाही. नाही. जर भाव चांगला मिळाला असता तर उत्पन्न कमीत कमी उत्पन्न भरपूर होतं, पण कमीत कमी 50% तर आता फेकलं जातं आहे ते उन्हाच्यामुळे. हे बाकी व्हायरस, बाकी उन्हाचे चट्टे पडलेले. अच्छा, म्हणजे आता बरेच माल अजून शेतात पडलेला आहे. पडला आहे. मग आता फक्त ते चांगला छाटून पाहू आता जेवढे निघाले 5-10 हजार रुपये तेवढं आहे. म्हणजे जो आपण आपली जी अपेक्षा होती उत्पन्नाची ते पूर्ण काय झाली नाही. काय करतं आता मागच्या वर्षी केळी बी आता केळीवर टरबूज लावलं होतं. केळीसुद्धा 250-3 रुपये क्विंटल गेली आहे. आपला 250 ते 300 रुपये क्विंटल. बरोबर. आता टरबूजने बी तसंच झालं. काय नाव आहे काका? रवींद्र नागो चौधरी, चोपडा.